आता समजून घेऊया की नवीन प्रणाली आपल्यासाठी इतकी महत्त्वाची काय आहे। पहिला आहे पीक विमा म्हणजेच क्रॉप इन्शुरन्स। भविष्यात जेव्हा पिकांचे नुकसान होईल तेव्हा पीक विम्याचे पैसे मिळवण्यासाठी हाच डिजिटल डेटा मुख्य आधार मानला जाईल। अचूक फोटो असल्यामुळे कंपन्यांना क्लेम नाकारता येणार नाही। दुसरा मुद्दा आहे बँक कर्ज। पिकावर कर्ज घेताना 7/12 वरील ही नोंद ही तपासली जाईल। तिसरा आहे सरकारी योजना आणि नुकसान भरपाई। अतिवृष्टी किंवा दुष्काळ पडल्यास शासकीय मदत थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी ही नोंद आवश्यक असणार आहे। दुसरा मुद्दा आहे डेटा सुरक्षितता। या प्रणालीद्वारे गोळा केलेला सर्व डेटा 3 वर्ष ऑनलाईन हा उपलब्ध राहणार आहे, जेणेकरून शेतकरी तो कधीही पाहू शकतील। त्यानंतर पुढील 5 वर्ष तो डेटा शासकीय सर्व्हरवर सुरक्षितपणे संग्रहित म्हणजेच आर्काइव्ह केला जाईल। यामुळे भविष्यातील कृषी योजनांसाठी आणि धोरणे आखण्यासाठी सरकारलाही मोठी मदत होणार आहे। शेतकऱ्यांसाठी शेवटचा सल्ला, जरी हे काम सहाय्यक करणार असतील तरी जेव्हा पीक पाहणी सहाय्यक तुमच्या गावात आणि शेतात येतील तेव्हा त्यांना योग्य सहकार्य करा। आपल्या शेतातील पिकाची सिंचनाची माहिती त्यांना अचूक द्या आणि नोंदी योग्य झाल्या आहेत की नाही याची खात्री देखील करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सरकारच्या या नवीन निर्णयाबद्दल काय वाटते? यामुळे शेतकऱ्यांचा त्रास खरोखर कमी होईल का? तुमचे मत खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर आणि इतर शेतकरी बांधवांना हा नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।